रेकॉर्डिंग. हां, जेव्हा आपण माझी स्क्रीन दिसते ना? हाँ येस मैम दिसती है. येस. हां, ठीक आहे. सो आपण जेव्हा डेव्हलपमेंट स्टार्ट करतो, तर डेव्हलपमेंटच्या काही स्टेप्स आहेत ज्या आपण फॉलो करतो. डेव्हलपर्स आहेत ते, हे जे टेस्टरने टेस्ट केसेस राईट केलेले असतात, त्या टेस्ट केसेस आपण त्या टेस्ट केसेस आपण एक्झिक्यूट करतो. म्हणजे ब्राउझरवरती जाऊन ते जे आहे ते प्रॉपर आहे का? ते टेस्ट केसेसमध्ये जे मेन्शन केलंय ते आपल्या ब्राउझिंगवरती दिसतंय का? तर हे आपण पहिल्यांदा टेस्ट केस एक्झिक्यूट करतो. त्याच्यानंतर आपण त्या स्क्रीनसाठी स्पेसिफिक एस्पेक्सचा कोड अनलाईज करतो. कारण त्यातल्या ज्या यू-एस-पी आहेत किंवा त्यातल्या ज्या ए-पी-आय आहेत त्या आपण सेम यूज करतो. सो आपण त्याच्यासाठी चेक करतो की त्या ए-पी-आयसाठी किंवा त्या फंक्शनसाठी तिथे स्पेसिफिक काय कोड राईट केलाय. अ, बरोबर आहे ना अंजली मॅम, अंकिता? हो. हाँ. हां. सो पहिलं तर आपल्यासाठी खूप टाईम जायचा एस्पेक्स कोड अनलाईज करायला. कारण त्याच्यात जे कॉन्फिगरेशन होते ते समजायचे नाहीत आणि त्याच्यात भरपूर वेळ जायचा. फंक्शन आहे ते लवकर अनलाईज नाही व्हायचे. एखादी कंडिशन आहे ती मिस व्हायची. जरी टेस्टरकडून ती मिस झाली तरी आपण एखादी कंडिशन त्यांना सांगायचो, की हे मिस झाले तर तुम्ही हे कन्फर्म करा. आम्हाला हे सापडले. म्हणजे एस्पेक्स कोड अनलाईज करून आम्ही पुन्हा एकदा रिक्वायरमेंट फायनल करत होतो, की हीच रिक्वायरमेंट आहे आणि आम्हाला ह्याच्या रिलेटेडच डेव्हलपमेंट करायची. सो एस्पेक्स कोड आम्ही अनलाईज करायचो. त्याच्यातून पण एखाद दुसरी कंडिशन मिस व्हायची किंवा नाही मिस झाली, तर त्या एस्पेक्स कोड अनलाईज करायला खूप वेळ जायचा. सो हा जो आहे तो एस्पेक्स कोड हां, सो एकच मिनिट आता. हां. सो जी न्यू टीम आहे ओके अमन हं. प्रतीक्षा ऋतुजा सो येस. तुमच्यासाठी एसपीएक्स ही या प्रोडक्टची ओल्ड टेक्नॉलॉजी होती ओके त्याला आता आपण रिप्लेस करतोय डॉटनेट आणि रिॲक्ट ओके. ओके. येस सो ऑब्व्हियसली रिक्वायरमेंट ज्या आपण समोरून बघतो ओके काही रिक्वायरमेंट मिसिंग असतात कारण त्याच्या पाठीमागे कॉन्फिगरेशन असतात ओके सो ते एखादं कॉन्फिगरेशन नसेल तर काही रिक्वायरमेंट मिस होतात आणि प्लस आपल्याला ऑलरेडी त्यांचा बॅकएंड अवेलेबल आहे सो तो बॅकएंड आपल्याला यूज करायला लागतो बरोबर सो त्या केसमध्ये आपण एएसपीएक्सचा कोड आहे तो यूज करतो सो या दोन्हीसाठी आता ती नेक्स्ट स्टेप एक्सप्लेन करते ओके. येस ओके. हां. हां, तर या प्रॉम्प्टमध्ये मी असं लिहिलं, की "धिस कोड इज रिटन इन ASPX. इट हॅज अ आयडेंटिफायर नेम्ड स्कूल आय-डी." आता स्कूल आय-डीवरून जे काही कॉन्फिगरेशन असतील, तर ते आपल्याला तो देईल. "यू नीड आयडेंटिफाय द स्कूल आय-डी स्पेसिफिक चेक्स." आता स्कूल आय-डी रिलेटेड काही स्पेसिफिक चेक्स असतील म्हणजे हे जे एन्व्हायर्नमेंट आहे ते मल्टिपल स्कूलसाठी यूज केलं जातं. म्हणजे मल्टी टेनंट आहे. हे जे सॉफ्टवेअर आहे ते मल्टी टेनंट आहे. म्हणजे ते जास्त स्कूलसाठी एकापेक्षा जास्त स्कूलसाठी यूज केलं जातं. तर काय असतं की वेगवेगळ्या स्कूलच्या वेगवेगळ्या रिक्वायरमेंट असतात. सो त्याच्या रिलेटेड काही जर चेंज असेल, तर तू मला तो चेंज दे, असं ह्या प्रॉम्प्टमध्ये लिहिलेलं आहे. सो तो एक आहे आणि ठीक आहे. आणि त्यातल्या ज्या ए-पी-आय आहेत ते फाइंड करण्यासाठी ठीक आहे. देअर आर मल्टिपल कलेक्शन बीएल. बीएल बिझनेस लॉजिक असतं.
म्हणजे एक्झॅक्ट कोडवर स्क्रीनवरती काय दिसणार आहे, त्याच्या कुठली ॲक्शन होणार आहे आणि त्या ॲक्शन पाठीमागे कुठल्या मेथड्स असतील किंवा APIs कॉल असतील, तर ते आपल्याला समजून घ्यायचे. सो त्याच्यासाठी हा दुसरा प्रॉम्प्ट दिलेला आहे, की बिझनेस लॉजिक क्लासेस इन दिस फाइल कन्सिडर द फंक्शन कॉल इज as a AJAX request, you need to identify the number of API call and also identify the significance of the data पर्टिक्युलर फाईल. म्हणजे पर्टिक्युलर फाईल मी ही त्याला पर्टिक्युलर फाईल असाइन करते बिझनेस लॉजिकची. आता ह्या स्क्रीनवरती मी जसं मगाशी सांगितलं होतं, की आपल्याला एक्झिस्टिंग ज्या आहेत त्याच आपल्याला यूज करायच्या आहेत. म्हणजे त्यांच्या डेटाबेसमध्ये ऑलरेडी आहेत त्याच. सो मग तो काय करेल, ह्या स्क्रीनवरती किती API यूज झाल्यात प्लस त्याच्यावरती काही आणखीन चेंज आहे का एन्व्हायरमेंट वाईज, तर तो आपल्याला या प्रॉम्प्टमध्ये मधून तो देईल. आता हा जो प्रॉम्प्ट आहे तो प्रॉम्प्ट सफिशियंट नाही आहे स्पेक्स कोड अनलाइज करण्यासाठी. सो अंजली मॅम आणि अंकिता, तुम्हाला जसं होईल तसं तुम्ही हा प्रॉम्प्ट इम्प्रूव्ह करा. त्याच्यातून आपल्याला एक्झॅक्ट समजेल की काय म्हणजे त्या प्रॉम्प्ट एस्पेक्स कोडमधून आपल्याला एक्झॅक्ट काय रिक्वायरमेंट मिळाली पाहिजे. हो ओके. हो चालेल. आतापर्यंत तू काय अचीव केलंय पण ह्या प्रॉम्प्ट मध्ये? हां, स्टुडंट रजिस्ट्रेशन डिटेल्स म्हणजे न्यू ॲडमिशन फीचर म्हणजे आपण स्टुडंटचं ॲडमिशन करून घेतो. हम्म, हम्म, तर ह्या प्रॉम्प्टमधून मला काय समजलं, कारण भरपूर एन्व्हायर्नमेंटसाठी आपल्याकडे कमीत कमी 4 एन्व्हायर्नमेंट पकडले जातात. त्या 4 एन्व्हायर्नमेंटमध्ये फील्ड्स ज्या असतात ॲडमिशनच्या त्या हम्म. मल्टिपल होत्या. तर ह्या प्रॉम्प्टनी मला काय समजलं होतं, की कुठल्या-कुठल्या एन्व्हायर्नमेंटला कुठल्या-कुठल्या फाईल्स आहेत. हे जे ओके. टेस्टर मला सांगत होते, ते मी टेस्टरला सांगितलं होतं, की मॅम एवढ्या-एवढ्या फाईल आहेत. हे एवढे-एवढे फील्ड्स आहेत, ते ह्या एन्व्हायर्नमेंटसाठी आहेत. एवढे-एवढे फील्ड्स ते दुसऱ्या एन्व्हायर्नमेंटसाठी ओके. आहेत. सो होल्ड. प्लस हां. सो बेसिकली स्कूल वाईज जे ऍडमिशन हं. फॉर्म मध्ये फील्ड्सचा जो चेंज होता तर तो तुला या येस, कोड मधून अचीव झाला. याच्या येस. पुढे जे असेल ते आपल्याला करावं लागेल असं करावं म्हणते. लागेल. हां. Fine. प्लस हा जो प्रॉम्प्ट आहे वरती तो एन्व्हायर्नमेंट वाईज आता आपल्याकडे असतं एखाद्या स्क्रीनवरती आपल्याकडे असतंच, की एखाद्या स्क्रीनसाठी एखाद्या एन्व्हायर्नमेंटसाठी वेगळा काही चेंज आहे. तर हा प्रॉम्प्ट आपण दिलाच पाहिजे प्रत्येक वेळेस. जर तो काही नसेल तर तो आपल्याला नाही देणार त्या रिलेटेड. पण जर येस. असेल तर आपल्याला ते मिळून जाईल. कारण ओके. आपण प्रत्येक वेळी चेक नाही करत बसत ना, की कुठल्या एन्व्हायर्नमेंटला काय आहे ते. आपल्याला जे आपले कस्टमर रिक्वायरमेंट देतात त्याच्यातून आपल्याला समजतं, की ह्या स्कूलसाठी हे आहे, त्या स्कूलसाठी ते अशी रिक्वायरमेंट आहे. पण जर ओके. आपल्याला इथूनच मिळाली तर मग काही हरकतच नाही. Yes. आणि जे आपल्याला स्टोअर प्रोसिजर पाहिजे त्या मिळत आहेत येस. का? हां, आता 1 मिनिट. हम्म. त्याने परत तेच केसेस राईट हां, ठीक आहे. सो त्याने हे आपल्याला एक डॉक्युमेंट बनवून दिलं, की सेव्हड ॲज असाइन ग्रेड इन युअर वर्कप्लेस. आता त्याच्यामध्ये त्याने काय काय दिलं ते सांगते. त्याने बिझनेस लॉजिक आहे ते रिसर्च केलं आणि त्याच्यावरून गेट सब्जेक्ट टीचर ही एक API लागणार आहे, की टीचर ड्रॉपडाऊनसाठी. त्यानंतर गेट ऑल टेस्ट म्हणजे जी एक्झाम आहे त्याच्यासाठी ही लागणार आहे. ह्याचं त्याने आपल्याला एक डॉक्युमेंट बनवून दिलं. ओके. म्हणजे सो कोणत्या कोणत्या जेवढे त्या API पेज वरती एपीआय कॉल्स आहेत ते त्यांनी लिस्ट आउट केलं. येस. आणि ते त्याने हे पण तो म्हणजे एक्झॅक्ट सांगतो पण आपल्याला. आता इथे बघा सिग्निफिकंट सांगितलेत. एक्झाम मार्क्स, स्टुडंट ग्रेड जी हम्म. आपल्याला लिस्ट येते खाली. त्याचा पर्पज काय आहे? ती का दाखवायचे? हे सुद्धा आपल्याला तो कन्क्लूड करून देतो तिथे. म्हणजे एक रिक्वायरमेंट डॉक्युमेंट असतं ना, की ज्याच्यातून एक्झॅक्ट समजतं, की काय हवंय आपल्याला स्क्रीनकडून. तर येस. ते जे आहे ते आपल्याला ह्याच्यातून मिळून जातं. आता हे मी जसं सांगितलं, की हे एवढं सफिशियंट नाहीये आपल्यासाठी. आपण हा प्रॉम्प्ट इम्प्रूव्ह केला पाहिजे. तर ते नेक्स्ट असेल. फाईन. ठीक आहे. येस. क्लिअर. अंकिता मॅम, अंजली मॅम क्लिअर आहे का तुम्हाला? हो क्लिअर आहे. हो येस. प्राजक्ता मॅम ह्याच्या पुढे घ्यायचं आहे की इथे स्टॉप करायचं? नाही बस करूयात. ओके. त्यांना ट्राय करायला ओके. पण टाइम राहायला पाहिजे.